तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का, जिला तुम्ही खूप प्रेम करता, पण वेळ देऊ शकत नाही? जर आहे, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण ही कथा तुमच्यासारख्या एका मुलाची आहे. या कथेचं नाव आहे प्रेम अंत. रात्री उशिरा काम संपून चिराग आपल्या खोलीत आला. कपाट उघडताना एक जुना बॉक्स खाली पडला. बॉक्स उघडला आणि त्यात एक फोटो दिसला. चिराग आणि अमिता, कॉलेजच्या दिवसातील. फोटो पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि आठवणींचा प्रवास सुरू झाला. कॉलेजमध्ये चिराग खूप शांत आणि अभ्यासू मुलगा होता. अमिता मात्र अगदी उलट, चुलबुली, हसतमुख आणि सगळ्यांना मदत करणारी. एकदा पावसाळ्यात बस चुकली आणि दोघे एकाच शेडखाली अडकले. तिथून त्यांची पहिली मैत्री झाली. कॉलेजचे दिवस हसण्यात, फिरण्यात, छोट्या छोट्या सरप्राईजमध्ये गेले. चिरागनं पहिल्यांदा अमिताला दिलेला छोटासा कीचेन आजही तिच्याकडे होता. दोघेही एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. पण एक दिवस चिरागच्या आयुष्यात वादळ आले. त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले. घर, आई, लहान बहीण, सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर आली. काम, ताण आणि चिंता यामध्ये तो पूर्णपणे हरवून गेला. अमिता फोन करत राहायची, मेसेज करत राहायची, पण चिरागकडे वेळ नव्हता. एक दिवस अमिता त्याची 2 तास वाट पाहत बसली होती. चिराग आला नाही, फोनही उचलला नाही. त्या दिवशी मोठा वाद झाला. अमिता रडत म्हणाली, तू बदललास चिराग. आता तुला माझी गरज नाही. हो, कदाचित मला या नात्याचा कंटाळा आला आहे. आपण वेगळे होऊया. रागाच्या भरात चिराग बोलून गेला. त्या एका वाक्यानं सगळं संपलं. काही वर्षांनी चिराग आयुष्यात स्थिर झाला, पण आयुष्य रिकामं वाटत होतं. तो अमिताला शोधत तिच्या जुन्या घरी गेला. तिथं कळलं, तिचं लग्न होऊन ती दुसऱ्या शहरात गेली होती. घरातून निघताना तिच्या आईनं एक डायरी चिरागच्या हातात दिली. डायरीत शेवटचं पान लिहिलं होतं. मी अजूनही त्याची वाट पाहते. कदाचित एक दिवस तो परत येईल. पण जर तो आला नाही, तरी माझं प्रेम तसंच राहील. डायरी वाचताना चिरागच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आज तो यशस्वी होता, पण प्रेम हरवले होते. तात्पर्य: आयुष्यात कधीकधी परिस्थितीमुळे किंवा घाईत घेतलेल्या निर्णयामुळे प्रेमळ नाती कायमची दुरावतात आणि मागे फक्त आठवणी उरतात.